हात चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन तुम्ही ऐकत आहात. आणि मागील भागामध्ये आपण ऐकलं की जो माझा मित्र तानाजी, जरा खिलाडी आपण म्हणतो ना, आणि विशेष म्हणजे तो जरा तंत्रमंत्र, आगोरी विद्या, या अशा मोहिनी विद्या याचा आवड असणारा आणि काहीतरी करायचं तशा पद्धतीनं. आणि नेमकं आमचं जमत नव्हतं कुठंशी की तो आगोरी विद्याचा होता आणि मी आपला मंत्र तंत्र वगैरे याच्यातला. तर काय झालं, त्यानं माझ्यावर मोहिनीचा प्रयोग केला आणि त्याच्यासारखं करून घ्यायचं ठरवलं. म्हणजे मी लग्न करावं, लग्नाला होकार द्यावा. मग मी ठीक आहे म्हटलं. मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की मी ठीक आहे म्हटलं, पण आता मुलगी कोण देणार आहे आपल्याला? आपण काही करत नाहीत, आपण तर असेच आहेत, म्हणजे एवढं काही मिळकत नाही. लग्न करायचं म्हणजे त्या मुलीचं सगळं खर्च आला, पुन्हा मूलबाळ झालं तिचा खर्च आला, हे लोक बघतात. आणि आपल्याला कोण देणार आहे? मागील एक घटना झालीच की आपल्याकडे काही नाही म्हणून मुलीनं नाकार दिला. मग आपल्याला कोण देणार आहे? तर मी ठरवलं होतं की आपण एक मंत्र साधना करून, जेणेकरून मुली चालून येतील आपल्याकडे, मुलीचे पालक आपल्याला विचारतील, असे काहीतरी योजना आखायची. म्हणजे मंत्र साधनेद्वारे. हा माझा प्लॅन. आणि त्याचा पण प्लॅन तोच ना. मी म्हटलं ना की बाबा आता सगळं खरं आहे, आपण मी तयार झालो, परंतु मुलगी कोण देणार आहे आपल्याला? म्हणजे मला कोण मुलगी देणार आहे? लोकांना कमवता पाहिजे, खूप कमाई करणारा पाहिजे, ऐसाराम पाहिजे, घरदार पाहिजे, बऱ्याच गोष्टीचं बघतात लोक. आपल्याकडे तशा नाहीत. मग तर त्यावर म्हटला त्याचं राहू द्या हो गुरु, मी असं माझ्या विद्येद्वारे मी बरोबर मुली तुम्हाला चालून येतील असं करतो. म्हणलं ठीक आहे, तुझा वापर कर, तुझ्या विद्येचा वापर कर, मला काय, मला मुलगी चालून येण्याचंच बघायचं आणि माझ्या मनासारखी असली पाहिजे म्हटलं. एकतर मुलगी शिकलेली असावी, मला जास्त शिकण्याचं नाही पण बऱ्यापैकी शिकलेली असावी. आपल्याला तर काय, माझे उद्देश तुला सांगितलेत की बाबा तिनं काही नाही करावं, फक्त घरातलं करावं. आपल्या घर चांगलं ठेवावं, सुसंस्कृत असावी, देवधर्माची आवड असावी तिला. कारण मी धार्मिक ह्याचा आणि ती असली डिजिटल, म्हणजे आमचं व्हायचं घोटाळा. मग पुन्हा अजून तिला देवधर्माविषयी आकर्षण असलं पाहिजे, आवड असली पाहिजे, अशी मुलगी आपल्याला हवी. आणि सर्वसाधारण बरे दिसावी. आता मी एवढा काही गोरा गोमटा नाही आहे म्हटलं, पण माझी अपेक्षा आहे की गोरी नसली तरी चालेल, थोडीशी काळी असेल, काही तो पण नाका डोळ्यात निटास असावी, उंची वगैरे बरोबर असावी, अशी मला पाहिजे म्हटलं. मग आपल्याला त्याच्याकडून काही अपेक्षा नाही, पैसा वगैरे तिनं काही कमावं असला काही घोटाळा नाही म्हटलं माझा. गुरु अहो, त्याची काळजी करू नका हो तुम्ही, त्याची काळजीच करू नका. मी माझ्या विद्येद्वारे बरोबर करतो बघा. आणि मग मी तरी कुठं नाही म्हणतो? तुझ्या विद्येचा वापर कर, मला दाखव तुझी विद्या काय ते. हां ठीक आहे. आणि असं आमचं ठरलं आणि कामाला लागलो म्हणा की. मी म्हटलं अगोदर तुझं जी काय आहे विद्या, तुझी कोणती आहे त्या विद्येचा वापर कर
आणि तुझे विद्याचा नाही वापर झाला, अगर नाही आलं तर मी माझ्या ह्याचा करणार. हं? म्हणलं हां मीच करणार आहे. म्हणलं मग बरं. मग अशी आमची बैठक ठरली. आमची बैठक ठरलीच होती, शेतामध्ये जायचं, ते बी रात्रीच्या वेळी बसायचं. मग आमच्या बैठकीमध्ये ठरलं की मी माझ्या विद्येचा वापर करतो, पण गुरु आपल्याला काय काय लागतं ते सांगतो तुम्हाला. म्हणलं सांग. पहिली गोष्ट आपल्याला स्त्रियांच्या म्हणजे हाड, स्त्रियांच्या म्हणजे आवयाचं हाड कुठलं ते, हाताचं पायाचं कुठलं तरी हाड लागेल म्हणले. हं? हाड लागेल. कवटी काही मिळणं शक्य नाही, पण कवटी जर असली तर खूपच चांगलं. हं? म्हणलं बरं. आणि ही कुठं मिळवायचं म्हणलं हाड? त्यात काय अवघड आहे म्हणला. कुठं बी शोध घ्यायचा. कुठली कुणी स्त्री मेली की आपण त्या गावात बघायचं, तिथली स्मशानभूमी बघायची. आपल्यातली मेली तर आपण बघूया, आणि कुठले परगावाचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं. हं? आता त्या काळामध्ये काही फोन वगैरे काही नव्हते. हं? पण राहू द्यायचं, लक्ष राहू द्यायचं. कुठून तरी पत्ता लागला आपल्याला की त्या गावातली स्त्री मिळेल, मग ती कुठं आहे स्मशानभूमी, तिथं जाऊन म्हणजे आपल्याला मेलेलं लगेच आपण ते राख वगैरे काढून ते ते न्यायच्या अगोदर आपण ते हाड घ्यायचं म्हणले काढून. हं? म्हणलं ते तुझं काम आहे म्हणलं, मी काय स्मशानभूमीमध्ये येणार नाही, मला भीती वाटते म्हटलं. काय भेता राव तुम्ही, शिव उपासक म्हणता तुम्ही स्वतःला आणि भेता वय. अहो तुमचा शिव कुठं राहतंय? म्हणलं कुठं राहते मला माहिती आहे ना, मसनवाट्यात राहते. हां मग तुम्ही मसनवाट्यात जायला काय भीता? तसं बसनवाट्यात जाण्याबद्दल नाही, मसनवाट्यात मी येऊ शकतो, त्याचं काही नाही. पण काय असतं, लोक जर काय म्हणतील, ज्यांनी बघितलं ना आपल्याला ही मसनवाट्यामध्ये काय करायला आलीत, तर भानगड होऊन बसल म्हणलं. अहो दिवसा कशाला जायचं आपल्याला? आपल्याला रात्री जायचं. रात्री रात्री तिथं विधियुक्त पूजा वगैरे करून तिथलं हाड आणि राख थोडी घेऊन यायची. म्हणलं विधियुक्त आणि मी येऊ तुझ्या बरोबर? नाही रे बाबा, आपल्याच्या नाही रे बाबा, ते मी लांब बसतो तिकडे कुठे लांब, पण मी तिथं येणार नाही. तुम्ही यायची काही गरज नाही, फक्त लांब तू माझ्या बरोबर तर तिथपर्यंत येताना. म्हणलं येतो ना, पण लांब राहणार, मी लांब उभा राहणार. तसं काय नाही. चाललं आमचं ठरलं. मग त्या शोधात लागलोत आम्ही. म्हणजे मीच जास्त नव्हतो त्याच्यात, त्याची आगुरी विद्या. म्हणलं अजून पुन्हा काय लागतं बघ अगोदर. ते म्हणला आपल्याला उलट्या पकडाचे कोंबडे एक लागतात. येड काही कसं बोलतो रे म्हणलं. आणि ते तसले कोंबडे काय करायचे? मला ते तसलं मांसाहाराचं वगैरे काही सांगू नको म्हटलं. ते मला जमत नाही ते तसलं शिवाशिवायचं काही. तुम्ही नाही काही करायचं, मी करणार आहे, पण लागतंय ते सांगतोय. हां तसं चालेल म्हणलं, तुला काय करायचं करा. म्हणलं उलट्या पकडाचे कोंबडी लागतात. म्हणलं किती लागतात? म्हणलं 2 लागतात. बरं ती कुठं मिळवायचे? मी बघतो म्हणला. बरं ठीक आहे तू बघ. मग अजून म्हणलं आपल्याला कबुतराचं काळीज लागतंय. काळीज लागतंय कबुतराचं? हां. आणि ती कशासाठी? ती विधी म्हणला तो, एक पूजा असते. अरे बघा म्हणलं, कबूतर मारायचं हं? आणि त्याचं काळीज घ्यायचं. काय राव म्हणले, किती किती खराब आहे रे ते. अरे एखाद्या आपल्या ह्याच्यासाठी एखाद्या प्राण्याचा जीव घ्यायचा, त्या 2 कोंबड्याचा जीव घ्यायचा. हां त्याच्याशिवाय होत नाही म्हणला. कसं होईल म्हणलं? ती एक विधी म्हणला. जर आपल्याकडे मुलगी चालून अगर आपल्याला एखादी मुलगी पसंत पडली, तर ती मुलगी जर आपल्याला पाहिजे असेल ना, तेच मुलगी, तर त्यासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतील आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही. अरे अवघड गोष्ट आहे राव म्हणलं. मला नाही रे आवडत म्हणलं. तू काही म्हण, हे कोंबडे मारणं, कुठं कबुतराचं काळीज आणणं, पुन्हा ते काय पारव्याचं काहीतरी मग काहीतरी म्हणलं असलंच. अरे म्हणलं ही मला मला पसंत नाही ही गोष्ट. दुसरं काही नाही का त्याच्यावर पर्याय? दुसरा काही सोपा? तुम्ही काही करू नका, मी सर्व गोळा करतो. अरे तू गोळा करतो बागा, पण प्राणी मारायचं मला पटत नाही.
माझ्या हितासाठी एखाद्या प्राण्याचा जीव घेणं ही माझ्या नियमात बसत नाही म्हटलं. दुसरं काही असेल तर बघ, तुम्हाला त्याचं काही पाप नाही, मी पाप करणार आहे. आता ते कसं होतं, एकतर तो मांगाचा माणूस हं, मित्र, त्याला त्याचं काही वाटत नव्हतं. पण मला ते कुणाचं प्राण्याचा जीव घेणं वगैरे अशा गोष्टी मला आवडत नव्हत्या. म्हणलं तुम्ही काही त्याची चिंता करू नका, माझं मी बघतो. म्हणलं बघ बघ. मग असं करता करता त्यानं काय त्यानं गोळा करायला काय ते त्याची त्यालाच माहिती. हं. असंच ठरलं. मग आता त्यानं कुठेतरी शोध लावला आणि आपल्याला म्हणला जावं लागतं. आता त्या काळात कसं होतं की एकतर गाड्या वगैरे नव्हत्या आमच्याकडे. आमच्याकडे होती एक सायकल. हं. आणि एवढंच म्हणजे लांब. पण मी म्हणलं सायकल बी नको, अंधाराचं कुठं जायचं, काटाफिटा घुसला कुठं काय झालं तर म्हणलं ती पंक्चर व्हायची. म्हणलं मग आपण चालत जाऊ म्हणलं, कुठंही जाऊ, पण काय 10-5 किलोमीटर चालायला काही अडचण नाही म्हणलं. म्हणजे चाललं तरी आपल्याला लक्षात येईल म्हणलं. पण मी म्हणलं लांब उभं राहणार नाही. मग त्यानं काय केलं, एक मी मधी स्मशानभूमीत येणार नाही हे असं झाल्यानंतर त्यानं त्याचा एक बारका भाऊ होता, त्याचं नाव युवराज होतं. मग युवराजला बरोबर घेतलं. युवराज छोट्या होतात, म्हणजे त्याच्यापेक्षा एक मधवा भाऊ महारुद्र म्हणून, आणि त्याच्यापेक्षा ते लहान युवराज. आणि ते एका दिवशी आम्ही तिघजण निघालो. युवराज लय खतरा होता तिथं. त्याला फक्त शनिमाचा नाद, आज कोणता शनिमा लागलाय ना, आज कुठला लागलाय, ह्या टाकीला ते लागलाय, याच्या पलीकडे त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. पण सोबत म्हणून त्यानं घेतलं, कारण मी काय तिथं येऊ शकतो, मी लांबच उभा राहणार होतो. मग अशा पद्धतीनं आम्ही रात्रीच्या वेळी ती सगळं मुहूर्त बिर्त गाठून त्याचं काय त्याच्या पद्धतीनं अंधारी रात्र वगैरे अशा गोष्टी, ती सगळं काय असेल त्याचं त्याला. मग आम्ही एका दिवशी त्यानं शोध लावला आणि तिकडे जायचं ठरवलं. मग आम्ही रात्रीच्या वेळी, आता आम्हाला रात्रभर बसायची आम्हाला सवय होती, कारण आमच्या गप्पा शक्यतो रात्रीच चालायच्या. दिवसा आम्ही का बोलतच नव्हतो जास्त, रात्रीच्या वेळेस असायचं आणि एकांतमध्ये असायचं. आणि मग रात्रीच्या वेळी आम्ही एका चालत 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 स्मशानभूमी, जिथं त्याला माहीत होतं त्या खेड्यामध्ये, तर आम्ही गेलोत. आणि म्हणजे जवळ गेलं की ते अर्धवट ते पेटलेलं वगैरे थोडंसं म्हणजे होतं जाल, म्हणजे असं दिसत होतं चमकाले लांब. मी तरी बऱ्याच अंतरावर उभा राहिलो होतो. तो गेला, त्यानं तसलं हत्यार वगैरे ते घेतलेलं होतं त्या पिशवीत टाकून, आणि ती त्याचा बारका भाऊ, ते दोघं जण ते पुढे चटक 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 गेला इकडे तिकडं. मला लागलं भीव वाटायला, म्हणजे भीती वाटायला लागली. म्हणलं ही काहीतरी विचित्र कुणी जर बघितलं ना तर अवघडच कार्यक्रम व्हायचा. म्हणून माझा जीवात जीव नाही, माझं लागलं अंग थरथर थरथर थर कापायला. म्हणजे काय हो, हे विचित्रच कार्यक्रम आहे ह्याचा. आणि योगायोगाने काय झालं, मी लांबून बघत होते, दोघं जण गेले. आणि त्याचा जो बारका भाऊ तुला डेंजर होता जरा. त्यानं मग ते लांब एक काठी घेऊन त्यानं असं असं उकरायचं चालू केलं. इस्तू थोडासा होतं त्याच्यात लांबून. आता ते मला थोडं थोडं काय क्लिअर दिसत नव्हतं, लांब उभं राहिलो तुम्ही. आणि माझं लक्ष गेलं एक समोर, असं काहीतरी झोपड असं, पण ते असं असं हवेनं हालत होतं. आणि त्याच्यावर पांढरं काहीतरी दिसायला माणसासारखं. आणि मी त्याला असं करायचं, म्हणजे मला बोलावी. म्हणलं काय, माणूस माणूस आहे, माणूस आहे, तिकडून यायले, माणूस दिसायले. मग त्यानं बघितलं, ते बी गेलो काय, मग ती गाय 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 करायला लागले. आणि ती बारक्याचं चालू होतं, बारक्या भावाचं आपलं गुडगुड गुडगुड करायला. आणि हे याचं बघलं, म्हणलं माझ्यापाशी आलाय.
म्हणलं कुठे आहे? म्हणलं तुक 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 त्यो त्यो माणूस दिसतं रे म्हणलं तिकडं. अरे नक्कीच माणूस तरी आहे, नाहीतर काहीतरी आहे रे म्हणलं, भूतपीत तरी असं म्हणलं. भूत म्हणल्यानंतर काहीतरी आकृती दिसती म्हणल्यानंतर पळतच गेला त्याच्याकडे, त्याच्या बारक्या पाहून लगेच धरून ओल्ड म्हण त्यानं लगेच ते कांबड. आणि म्हणलं कायचं काय, ते गरम राखात त्याचा पाय पडला का काय, ती अगोदरच अवचित होतं गाबडं. काय लागलं चिरकायला ती मोठ्यानं. आय, 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 कर. आता मी अगोदरच घाबरून गेलो होतो. म्हणलं आता नक्की त्या भूतापितानं धरलं काय किंवा त्याला म्हणलं. आणि मी लागलो पळायला. आणि ते ते पोरगा तसं पडलं, त्याला उचललं त्यानं. लगेच घाबरे 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 आडर. मी पुढे ते माग पळ पळ. आणि लांब आलात की लांब आला. आणि म्हणजे एक असं झाड होतं, चिंचेचं होतं का आंब्याचं काय ते लक्षात आलं नाही. तिथंच आंब्याच्या एक थोडी थोडी सावलं, म्हणजे आंध्रामध्ये थोडंसं काळसर, तिथं जाऊन लपलो मी. ल्या बुडाला असं लपून बसलो मी. आणि ती लिहिलं पळत असं केलं की, आणि मग आले जवळ. म्हणले ते पोरग तर आडवत झालं. ए तानबा तानबा, मला भूतानं धरलं रे, मला भूतानं धरलं रे, चल रे घरी, चल रे घरी. म्हणलं तानबा, अरे म्हणलं कशाला असल्या भानगडीत पडलास म्हणलं, आता काय म्हणलं तू. म्हणलं चल 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 चल. घाबऱ्या गोठ घामा घरच झालात आम्ही. कशाचं काय आलात मग तसंच रात्री आडराणानी. आणि तेवढं आम्हाला जवळजवळ रात्रीचे जवळजवळ 4 वाजले होते. कह्याचं मी गेलो घाबरून. मी तसंच मग बाहेरून कडी लावून घेतली होती इकडं आमच्या घराला. मुकाट्याच गेलो होतो घरी येऊन कसलो, मला काय ह्याची झोप येते. आणि मग सकाळी बघितलं आता ह्या पोरं. तर सकाळी मी गेलो आंघोळ फिंगोळ करून तानबाच्या घरी. तर ते पोरग त्याचा भाऊ अंथरुणात पडला होता, उठलाच नव्हता. त्याला तापण फिपण आलेले हे नुग सन 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 सन. म्हणलं का रे. मग मला होते काय, म्हणजे त्याची आईबाप होते पलीकडल्या दारातून, पलीकडल्या रूम एक होतं कोपट, कोपऱ्यात होते, चहा पाणी करायला नव्हतं. बोल नका पुन्हा बाहेर. म्हणलं बाहेर चो बाहेर. मग मी त्याला बाहेर म्हणलं चल चल चल, बाहेर काढलं तिकडं. मग आला तर आम्ही आमच्या शेताकड. म्हणलं काय झाले. म्हणलं रात्रीचं ह्यानं भेलं ना म्हणलं पोरग. म्हणलं आता काय म्हणला, भेलं म्हणला. मग आता त्याच्यावर काहीतरी करणं म्हणला. तू नसलेले कुठाने केलास की रे म्हणलं. एक तर तुला काही गरज नव्हती म्हणलं. मी तुला म्हणलं की सोप्या गोष्टी असणारे करूया आपण, आणि तोही तसलं कुठं उलट्या काळजाचं आपलं ते काय कबुतराचं काळीजण, उलट्या पकडाचं, कोंबड्यान फिंबड्यान असल्या जर गोष्टी बोलल्यास, काही आगोरी नसते तर गोष्टी करायच्या सहज सोप्या, जेणेकरून कुठल्या प्राण्याला त्रास होणे अशा गोष्टी करायच्या असतात. तू काहीतरी काढतो म्हणलंही. नाही गुरु काहीतरी नाही हो, लय जालिम इलाज म्हणला. अहो कसली सुंदर बाई ना म्हणला, तुम्हाला माहीत नाही म्हणला. चालूनच येते म्हणला, चालूनच येते म्हणलं. बाई नाही पाहिजे आपल्याला, मुलगी पाहिजे, मुलगी. लक्षात घे यार. बाई संग लावतो काय माझं लग्न, नाही मुलगी हो. मग म्हणलं पण असल्या आगुरी द्यायच्या काय भानगडी. मग ते पोराचं आता दुखायला म्हणतोस, आता काय करायचं. आता का ए बाबा तुम्हीच आता बघा ना काय करता, तुमच्या आहे ना बघा ना. आता माझ्या आहे ना काय बघू म्हणलं. तू आगोरी विद्या करणारा म्हणलं, असल्या नसलेलं कुठाने करणारा. माझ्याकडे कशाला आता सांगतो म्हणलं तू. ते तर मग बघ ना तुझं. नाही 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 अहो घरी जर माहीत झालं ना म्हणला कुठं गेलता काय गेलता तर मला लई बोंबलं म्हणला. बायकोला बी माहीत झालं तर का नाही. पण
येऊ द्यायची नाही तुम्हाला बिन घरी इकडं. आणि व आता लईच भानगड झाली या म्हणलं. भानगड झाली मग त्याचा अगोदर विचार करावा लागतो. आपल्याला काही माहीत नाही ना गोष्टी त्या करायच्या ना. कुणाचंच ऐकलंच राहील, कुणी सांगितलं तुला असलं करायचं कुठाने? कुठाने नाही तो होतंय हो तसं होतंय. म्हणलं होतंय काय होतंय डोंबलं. अरे तुला साधं हाडूक आपलं दिवसा आणून आणायचं ना रे म्हणलं. अहो दिवसात जमत नाही हो. दिवसात तो राखून उचलून नेली म्हणजे त्यातलं हाडूक बी गेले म्हणजे काय करायचं? आपल्याला हाड पाहिजे असतंय, हाताचं पायाचं कशाचं तरी हाड पाहिजे असतंय. म्हणून आपल्याला हे करावं लागते रात्रीला. बरं आहे बाबा म्हणलं. मला काय म्हणायचं आज तू शबत ह्या असल्या हाडकाच्या फिडकाच्या भानगडीत पडू नको. आता ते काय होतं ते शोध घेऊया, परत आपण जाऊया म्हटलं. म्हणजे मला त्या पोराला नीट करता येईल म्हणलं. नेमकं भूत होतं का दुसरं काही होतं, चल जाऊ म्हटलं. म्हणलं बरं बरं, पण मी खाल्लं नाही काही. म्हणलं जा जा खाऊन या जा, मी येतो खाऊन काहीतरी. मग ती गेला घरी, मी गेलो. मग आलात, मग खाऊन आलात की मग गेलात ठिकाण्यावर तिथं. मग आम्ही बघितलं आसपास, तर काय होतं, एक बाबळीचं झुडपाड होतं. आणि त्या झुडपडावर एक पांढरं काहीतरी कपडा काहीतरी फाटलेलं तर काहीतरी अडकलेलं होतं. आणि ती वाऱ्यानं रात्री असं 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 करत होतं ते. त्याच्यामुळं ती आम्ही त्याला भेलात सगळेजण. आणि ती पोरगं बी त्यालाच भेलं. त्यात पाय पडला त्या विस्तावर, ती पोळाला त्याला चटका बसला. त्याच्या पायाला हे बघितलं म्हणलं. मग म्हणलं हे बघ ती भूतपीत नव्हतं म्हणलं, लक्षात घे. ते भूतपीत नव्हतं, हे झुडपडाचं होतं म्हटलं. ती भेलाच म्हणलं, फक्त दुसरं काहीच झालं नाही म्हणलं. चल म्हणलं ती भेलही फक्त करूत म्हणलं. त्याचं भीती काय झालंय ना आपल्याला करता येते ते म्हणलं ती करूत म्हणलं. मग परत घरी आलात. मग ती मंत्र वगैरे मी ते उतरून वगैरे टाकलं त्याच्यावरलं. त्याचं भीती जी भाई बाधा म्हणतो आपण, काही भिलं वगैरे तसं त्याचं तोडगा वगैरे केला मी, उतरून टाकून केलं. झालं थोड्या वेळानं जरा नॉर्मल झालं. म्हणलं त्याला पोराला सांगितलं, बरं काही नव्हतं रे म्हणलं ते, चला आम्ही आता बघून आलोत म्हणलं. काही नव्हतं ते, तू भेलास म्हणलं. नाही म्हणलं असं असं करतो म्हणलं. मग मीच म्हणलं होतं असं असं करते म्हणलं. माणसासारखं वाटलं, भूतासारखं वाटलं, तुम्हाला भूत. मी म्हणलं काहीतरी म्हणलं माणसं, तू भेलास म्हणलं. त्यात काय विषय झाले म्हणलं, काही नाही झालेलं असं म्हणून त्याची समजूत घातली. आणि त्याचं मग ते थोडं राहिलं बी. आणि त्याला हात जोडून म्हणलं, तानबा ही असली आगुरी विद्या काही माझ्याकडे आणू नको. आता करायचं आहे ना तुला, जर सोप्या गोष्टी असतील, मंत्रतंत्र माझ्यासारखं काही करता येत असेल तर ते करूया, नाहीतर तो विषय सोडून देऊया. जर आली नशिबात तर ठीक आहे, नाहीतर बघूया. नाही नाही पण गुरु तसं नाही हो, मग तुम्ही तरी करा, तुमचं तरी करा. मी माझं करतो रे, मला काही लागत नाही असली सामग्री. हे असलं काही उलटं काळीजण ती काय म्हणतो उलटं कोंबडं काय येते म्हणतोस ना तू, तसलं काही लागत नाही रे म्हणलं. काही नसतं तसलं. काय गरज आहे म्हणलं तसल्या ह्याची. कसं असं शुद्ध शुद्ध असावं, कुणाला त्रास नसावा. आपण जे काही करतो त्या विद्येचा कुणाला त्रास होऊ नये असं करायचं असते. आता ठीक आहे, आपण मंत्रसाधनेद्वारे एक आकर्षण मंत्राद्वारे एखादी समजा मुलगी आवडली, अगर ती मुलगी देत नसेल तर आपण त्याच्यावर प्रयोग करू शकतो. आपण म्हटलं अगर ती आणू शकतो आपण. अगर आपल्याला तसं स्थळ यावं, मुलगी चालून यावी, यासाठी मी करतो म्हटलं, करू शकतो म्हणलं. मी ते येते म्हणलं मला करायला. एक सोपी गोष्ट आहे म्हणलं, ती करू शकतो मी. म्हणलं पण करावं लागतं म्हणलं. आणि करणार आहे रे म्हटलं, मला गरज आहे रे, मला पण गरज आहे. का गरज आहे? तू जी सांगितलंस ना म्हणलं की आता वय वाढल्यानंतर माझं मार्केट डाऊन होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उद्याच्याला जर काही करायला लागलो पुढे, तर मी जर काही सांगायलो प्रापंचिक जीवनातलं समस्याबद्दल, बायकोचं असं नवऱ्याचं असं, तर लोक सहज म्हणतील ह्याचं काय लग्न झालं, ह्याला काय कळत आहे म्हणतील, त्याला काय अनुभव आहे म्हणतील नवरा बायकोतला. या गोष्टीसाठी मी लग्न करतो म्हणलं. आणि विशेष म्हणजे खरंच का मंत्र साधनेद्वारे ही आपल्याला स्थळ येऊ शकतंय का हे पण बघणार आहे म्हटलं मी. आपण दुसऱ्याला सांगतो, पण आपण हा स्वतःवर प्रयोग करून बघायचा. जर ते झालं तर आपण जी काही साधना करतो, आपण जी काही मंत्र साधना करतो ही योग्य होती, तर आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे. अगोदर आपण करून बघूया. आणि तो प्रयोग मी माझ्यावर स्वतःवर करतो. मला जर कुठलं स्थळ आलं चालून, कुठलं आलं यायला लागले, तर मी समजतो की ही मंत्र साधना जी मी करतो आहे
ती योग्य आहे आणि व्यवस्थित आहे. तर अशा पद्धतीनं मग आमचा विचार विनिमय झाला. त्यानं काढलं सिगारेट, लावला दूरवरी आकाशाला. बगल म्हणला तुमचा कैलास आता, कैलासावरला महादेव. म्हणलं महादेवच बघणार आहे म्हणलं. जर महादेवाला जर वाटलं की ह्याचं काहीतरी करावं, ह्याच्या मनासारखी इच्छा पूर्ण करावी, तर तू करील ना म्हणलं. आजपर्यंत आहे, मला जसं पाहिजे, अगर मला जी काही गोष्टी हव्या आहेत त्या करून घेतो म्हटलं. आजपर्यंत जे मी आहे ते फक्त शिवभक्ती शिवोपासनेवरच आहे म्हटलं. आणि मला त्याचा अनुभव आहे म्हटलं. फक्त आता ही नवीन आहे प्रयोग. ह्या मुलीच्या संदर्भातलं जे आपण करायचं आहे, आपल्याला जे स्थळ यावं यासाठी जो प्रयोग करायचा आहे, जी मंत्र साधना करायची, याचा किती आपल्याला उपयोग होतो आणि ती किती खरी आहे हे पाहायचं आहे. आणि ते तू पहा आणि मग नंतर आता विश्वास ठेव म्हटलं. मी असल्या आगोरी विद्या करत नाही म्हटलं. वा ठीक आहे ठीक आहे. ती पहिले ते भिल्यामुळं आणि त्याला ते मिळालं नसल्यामुळे तो तिथंच गार झाला. काय नाही, मग आमची बैठक मोडली. आणि मग आता मी ठरवलं की आता मंत्र साधना करूनच मुलीचं स्थळ आपल्याला यावं, यासाठी मी आता करणार असं ठरवलं. आणि आम्ही त्याच्या घरी गेला, मी माझ्या घरी गेला. आणि नंतरचा भाग आपण पुढे काय झालं, मंत्र साधना केली, पुन्हा कुठलं स्थळ आले, मुलगी पसंत पडली का नाही, मग मुलीचं काय, बऱ्याच गोष्टीत अजून. आता मुलीचे स्थळं बघण्यासाठी जायचं आहे आम्हाला. कुठलं स्थळ येते का पाहायचं आहे, आलं कुठलं स्थळ तर बघायला जायचं. मग तिथं काय गंमत जम्मत होती का हे पण तुम्हाला ऐकायचं आहे. तर ते ऐकायचे पुढील भागामध्ये. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा. आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा.